अखेरीस साऊथ इंडिया राईड सुरू झाली. काही महिन्यापूर्वी आलेला विचार आता सत्यात उतरत होता. जेव्हा नवीन स्कूटर घेतली होती ना, तेव्हा एकदा विचार केला होता की मी मुंबई टू कन्याकुमारी राईड आपल्या स्वतःच्या हिशोबाने करेन. मध्ये येणारी ऐतिहासिक स्थळं, जुनी मंदिरं, पुलाखालून वाहणाऱ्या नद्या आणि मनसोक्त वाहणारा समुद्र पाहत अगदी हा प्रवास करेन. वाटेत येणारी 2-3 राज्य जसं की गोवा, कर्नाटक, मग केरळ, मग तामिळनाडू ही राज्य पाहत हा आपला प्रवास करेन. भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन. सोबत तुम्ही हा माझा प्रवास अनुभवाल. तर मित्र हो, मी ओमकाराने तुमचे स्वागत करतो आहे आपल्या आगळ्या वेगळ्या साऊथ इंडिया राईडमध्ये. तर चला आपण सुरू करूया आपली साऊथ इंडिया राईड. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर. हा माझ्या मागे पाहता मुंबई गोवा हायवे. आता आपण जस्ट माणगाव क्रॉस केलं. आपल्या साऊथ इंडिया राईडची सुरुवात झालेली आहे. हा आपला मागे पाहता येतो पॅन्थरचा सेटअप असा काहीसा आहे. रायनॉक्सच्या 2 सॅडल बॅग लावल्या आहेत. हा आपला टॉप बॉक्स आणि बाकीचे सामान सगळं आतमध्ये. सोबत लावण्य पण आहे ॲज अ पिलियन. जवळपास 130 किलोमीटरची राईड झाली आतापर्यंत. अजून भरपूर आहे किलोमीटर्स. संध्याकाळपर्यंत आपला एक डिस्टन्स ठरवलं आहे, तेवढं कंप्लीट करूया आज. तर मित्र सकाळीच इंट्रो शूट नाही केला, सो आता तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ पहा. तर चला. सकाळचे 5:40 आपण आपल्या ड्रीम राईडसाठी निघतो. ती ड्रीम राईड आहे, दिसतंय याच्यात साऊथ इंडिया राईड मुंबई टू कन्याकुमारी. तर आपण आपल्या साऊथ इंडिया राईडसाठी सुरुवात करतो. सकाळचे 6 वाजलेत. सगळ्यात आधी तर आपण ट्रिप मीटर 0 करूया. ट्रिप 2 0 झाली. तर बोला गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चला. फायनली आपण निघालो आहे नेरूळवरून आपल्या साऊथ इंडिया राईडसाठी. जवळपास 14 दिवसाचा प्लॅन आहे. आणि ह्यावेळी आपण सॅडल बॅग सोबत चाललो. हा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल सॅडल बॅग सोबत. मेन हायवेला मी तुम्हाला भेटतो. चला फायनली आपण आता MGM सर्कलला पोचलो आहोत. 11 किलोमीटर झालेत. आता आपण जाणार आहोत इथून खालापूर, पाली, निजामपूर, माणगाव. हाच आपला नेहमीचा रूट. आपण आता JNPT रोडला आहोत. आजूबाजूला सगळं धुकं पसरलं आहे. थंडीला कुठेतरी आता जस्ट सुरुवात झाली आहे. गारवा आहे तसा बऱ्यापैकी. तर राईडमध्ये पाऊस नको जास्त. आपण आता शेडूंग टोलला आहोत. वाजलेत 6:30, 6:36 झालेत. तर आजच्या राईडबद्दल बोलूया. आज सगळ्यात जास्त राईड करायची, म्हणजे सगळ्यात जास्त किलोमीटरचा पार्ट आपल्याला कव्हर करायचं आहे. प्लॅन आहे कर्नाटकातच स्टे करायचा आजचा. 2 राज्य क्रॉस करायचं. महाराष्ट्र आपलं, गोवा पण. गोव्याची पूर्ण सीमा जी आपल्याला क्रॉस करायची ती जवळपास 123 किलोमीटर्स आहे. मी जे कॅल्क्युलेट करत होते त्यानुसार सांगतो. तर बघूया आजचा प्लॅन कसा होतो ते. थोडा उशीर झाला आहे, 2 तास जवळपास. 4चा निघायचा प्लॅन होता, 6ला निघालो. तर पोचायला रात्र होईल जवळपास. आज
15 ते 16 तास राईड करायची, त्याच्यापेक्षा जास्तच म्हणेन मी, 20 तासच पकडा. आरामात गेलो तर. मी आज काय पळवत नाही, कारण आपल्याला आता सॅडल बॅग आहे, सवय नाही आपल्याला, त्यामुळे जास्त पळवून अर्थ नाही. फायनली सूर्यनारायण दिसतो आपल्याला. झाडाच्या मागे गेला तर दुपारी जास्त गरमी नको देऊ रे बाबा. चला खालापूरला पोचलो आता. 45 किलोमीटरची राईड झाली फक्त. खालापूर नंतर आता आपण पालीच्या दिशेने निघतोय. उंबरखिंड लागेल आता. गारवा भरपूर आहे यार, थंडी बऱ्यापैकी चालू झाली आहे. सोबतच इथे भरपूर झाडी आहे, त्यामुळे गारवा तर जाणवतो चांगलाच. आता 14 दिवस नुसती राईड आहे, टेन्शन नाही आहे काही. लकीली आता दिवाळीची सुट्टी येते, त्या तीन ते 4 दिवस मला सुट्टी येते, 3 आणि त्याच्या पुढचा आठवडा आणि आताचे मधले 2 दिवस सोमवार मंगळवार. असा प्लॅन करून मी ही राईड प्लॅन केली. जवळपास आपल्याला 16 ते 17 दिवस मिळतात पूर्ण राईडसाठी. पालीच्या आधी आता एवढा फॉग लागला आहे, फॉगच आहे ना, प्रदूषण आहे, फॉग आहे, काय, पण मला वाटते फॉग असावं, कारण गावचं लोकेशन आहे. जास्त इथे प्रदूषण तुम्हाला बघायला मिळणार नाही. समोर काय म्हणणार याला, सफेद आणि लालपरी. आधीची लालपरी ती लालपरी, हे थोडं वेगळंच झालं, नवीन लालपरी. बापरे, पुढे तर एवढा डेन्स झाला आहे ना फॉग, काहीच नाही दिसत आहे. पालीला पोचलो आपण. तर हेल्मेट पूर्ण ओलं झालं आहे. पालीच्या गणपती बाप्पाचं आलं मंदिर, बल्लाळेश्वराचं. गणपती बाप्पा मोरया. ते पुढे एक हॉटेल आहे, तिकडे चहा नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊ. चला, पालीच्या गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच एक प्रसाद न्याहारी आहे, श्री प्रसाद न्याहारी, तिकडे नाश्ता केला, मिसळपाव आणि कॉफी. आणि आता आपण निघतोय पुढे निजामपूर मार्गे मानगावला. पोचतोय, हार्डली 4-5 मिनटं बाकी आहेत. सकाळपासून आपली 132 किलोमीटरची राईड झाली आहे फक्त, अजून भरपूर आहे. आता वाजलेत 9:30. आता थोडं ऊन वाढायला चालू होईल. तर महाडला पोचतो आपण. या साईडला मागे जस्ट गांधारपाले लेणी गेल्या, सुसाट आलो. मानगाव एकदा क्रॉस झालं ना, हार्डली 2 ते 3 डायव्हर्जन्स आहेत, बाकी रोड भारी आहे. आता बऱ्यापैकी चांगला झाला आहे, पाऊस नाही त्यामुळे चिखल वगैरे कुठे नाही आहे. थोडी खडी टाकली आहे पण ठीक आहे, तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. जर मुंबई गोवा हायवे झाला ना प्रॉपर, पुढे टोल येतो आहे बघा, महाड नंतर मोठा टोल आहे.
पोलादपूरला पोचतो आपण आता. हा पोलादपूरचा ब्रिज आहे. या साईडला महाबळेश्वर, प्रतापगडातून आंबेनळी घाटातनं आपण खाली उतरतो तेव्हा ह्या रूटला येतो. हा खड्डा होता मोठा. कशीचा आता भोगदा आलाय समोर. किती वेळा, चौथ्यांदा पाचव्यांदा जातोय मी त्या टनलमध्ये. चौथ्यांदा कदाचित. चला, टनलने तरी थोडा वेळ काय होईना कमी झाला, अंतर कमी होतं हळूहळू. आता लाईटी पण लावल्या आहेत प्रॉपर. कोकण रेल परिसर से मेल. कोकण रेल्वेचा रेल्वे ट्रॅक. पुढच्या घाटाला आता सुरुवात झाली आहे. छोटा घाट आहे. चला, परशुराम घाटाला सुरुवात झाली आता. सुसाट आलो आता, कारण कसं आपल्याला थोडं टायमाचं ॲडजस्टमेंट करावं लागणार, तर जास्तच लेट होईल. चिपळूणात पोचलो आपण आता. चिपळूण, बहादूर शेख, चेक नाका. चला, आपल्याला याचे सरळ सावर्ड्यापासून आय थिंक 10 किलोमीटर आहे फक्त आपण डिस्टन्स. चिपळूण क्रॉस केला आपण. गरमी भरपूर होती त्यामुळे जरा तोंड चांगलं धुवून घेतलं. आपण आहोत मुंबई गोवा हायवेवरच. मागे इथे मुंबई गोवा हायवे आहे मागे. हा सावलीत जरा फ्रेश होतो आणि त्यानंतर पुढे राईटला निघतो. चला, आपण आता पोचलोय सावर्ड्याला. सावर्ड्याचा बाजार. मागे जस्ट आता संगमेश्वर स्टेशन गेलं. ते आय थिंक कर्णेश्वर मंदिर ह्याच रूटला आहे आतमध्ये बहुतेक. आपण आता आठवत नाही हा आहे की पुढचा टर्न आहे. गणेश कृपा किती लांब आहे? गणेश कृपा इथून ते अर्ध आहे. ह्याच रोडला बघा, ह्याच रोडला. हां, आलं. संगमेश्वर एस टी स्टँड आलं. ह्याच्या पुढे येते बरोबर. मला तो ब्रिज वाटला होता. हा ब्रिज आहे. हे संगमेश्वर एस टी स्टँड. मालवणची एस टी लागली. ते लावूया. चला, जेवण झालं आता. साईकृपामधनं निघतोय. 2:15 झालेत. बऱ्यापैकी आलो आम्ही. 1 वाजता 1:15 पर्यंत पोचलो होतो इथे. तासभर थोडा आराम केला. आराम म्हणजे जेवण करून घेतलं, फ्रेश झालं थोडं. आता एका ब्रिजवर आलेलो. संगमेश्वर नंतर जस्ट एक छोटा ब्रिज लागतो तिकडे. काही ड्रोन शॉट घ्यायचे होते. चांगला दिसत होतं, पण ॲक्च्युली काय माहिती आहे का, ऊन जास्त आहे त्यामुळे ड्रोन शॉट चांगले नाही आलेत. तरी बघतो मी, जे चांगलं वाटलं तर टाकीन. उन्हामुळे काही दिसत नव्हतं आधीच.
रोड असावा आता असा आरी सुसाट रोड. खूप वेळेनंतर असा रोड लागला आहे. मार्लेश्वरचा थिटा आला. ते नवीन ब्रिज बनवतात बहुतेक. तुम्ही मार्लेश्वर, देवरुख, पुणे जाऊ शकता. आणि हा रत्नागिरीला आहे. फायनली आपण हातखांब्याला पोचलो आहे. हा बाजूला बघताय तो हातखांबा, तर आतमध्ये रत्नागिरी. अरे यार, इकडचे पण रस्ते खराबच आहेत. ते सगळी दुकानं होती, तोडली वाटतं. रत्नागिरी ते लांजा रस्ता एवढा खराब आहे. आता जस्ट लांजाला पोचतोय. रोडचं काम चालू होते. बापरे, जवळपास 1 तास गेला. तरी चांगल्या रस्त्याची सुरुवात झाली आता. हा शेवटपर्यंत चांगला आहे, उडाळ्यापर्यंत तरी. म्हणजे डायव्हर्जन्स वगैरे नाहीत तसे. पोचलो राजापूरमध्ये. हे राजापूरचं एस स्टँड मागे गेलं ते. वाजलेत 4:30. आहे कणकवली 57 किलोमीटर, खारेपाटण 20, जे तळेरे असणार 37 किलोमीटर. सुंदर असे सिनेमॅटिक शॉट घेतले त्या ब्रिजचे. फार सुंदर आणि लॉंग ब्रिज आहे, मस्त. आणि खाली नदी वाहते. त्या साईडला आणखी एक छोटा ब्रिज आहे. दोन्ही याचे 2 शॉट घेतलेत. ते कसे आहेत ते बघा. चला, फायनली आपण आता तळेरेमध्ये पोचलो आहोत. 1 किलोमीटर तळेरे. थोडं चहा कॉफी काहीतरी घेऊया, त्यानंतर पुढे जाऊया. कुठे जायचं ते पहिलं डिसाईड करूया. हव्यामध्ये चहा कॉफी घेतली. आता इथून निघूया आपण. चला, समोर सनसेट होतोय. सनसेट शूट करायचा विचार होता, पण आता राहू दे. आज खूपच उशीर झाला.
आणि आपल्याला जायचं आहे साऊथ गोव्याला, जो इथून 4 तासावर आहे. आणखी 200 किलोमीटर आहे जवळपास 70. ॲरॉक्स टॉप स्पीड तुम्ही बघू शकता आता. आता पोचलो आहे कणकवलीला. या साईडला कणकवली रेल्वे स्टेशन आहे. गोवा 120. फ्यूल संपत आलं, रिफिल करावं लागेल. तर जस्ट आपण कसाल क्रॉस केलं आहे. आता अंधार पडायला लागलं, त्यामुळे मोटो ब्लॉक किती होईल माहीत नाही आहे. तसं गोप्रोमध्ये नाईटवाले ब्लॉग्स चांगले येत नाही. तरी बघू, जर जास्त लाईट असेल, प्रॉपर लाईटिंग असेल सेटअप, सो मी करीन. राईडची ना ही मजा आहे. जवळपास गेले 12 तास आपण राईड करतो. सकाळी 6ला राईड चालू केली, आता वाजले 6:30. जेव्हा जेव्हा वाटतं की अरे जास्त दमलो आहे आपण, काहीतरी चहा नाही तर कॉफी घ्यायला हवी, त्यावेळी एक कॉफीचा कप घेतो. एक कॉफी स्ट्रॉंगवाली एकदम घेतली की एकदम तरतरीत होतं. पुढचे 200-250 किलोमीटर आरामात होतात. त्यासाठी आता तरळ्यामध्ये एक स्ट्रॉंग कॉफी घेतली, म्हणजे पुढचे 2-2.5 तास आपण कंटिन्युअस राईड करू शकू. आता अंधार पण पडतो, सो थोडा पेस कमी होऊ शकतो. रोड चांगला असला तरीसुद्धा, कारण स्पीड ब्रेकर कुठे आहे, काय काय कळत नाही अंधारात. पण आता बांद्याला पोचलो आहे. पत्रादेवी येईल, महाराष्ट्र गोवा बॉर्डर. आता आपण क्रॉस करू थोड्या वेळातच. आपलं हॉटेल कोंकणा बीचवर आहे, जे साऊथ गोवामध्येच आहे. जस्ट एक कॉल करून ठेवलं आहे की 10पर्यंत आम्ही येऊ असं. पत्रादेवी गोवा बॉर्डर. आपण आता गोव्यामध्ये एंटर केलं आहे. फायनली चेकपोस्ट केली आता गोव्याची. आपला पॅन्थर फायनली गोव्यामध्ये आला आहे. काय दिसत नाही, बऱ्यापैकी लाईट आहे. हापूसा इथून 21 किलोमीटर आहे. आपलं लोकेशन जवळपास 90 किलोमीटर्स असेल. अजून किती वाजले? 8 वाजले. 3 तास आहेत. गोव्याच्या रंगीत ब्रिज वरती आपण खालच्या ब्रिजवर आलो, कारण वरच्या ब्रिजवर ट्रॅफिक दाखवत होतं. आता जेवण झालं जस्ट. आपल्याला जायचं या साईडला. काय ते गच्च इथून अजूनही 43 किलोमीटर्स आहे. कोणकोना कानकोन 37 किलोमीटर्स. चर्च बघा काय भारी. नावेलियम. तर आपला आजचा स्टे आहे कानकोन बीच जवळ. मी ऑनलाईन बघितला आणि त्यात तो भेटला आजचा स्टे. त्या ज्या मॅडम आहेत त्यांना सांगितलं, ओनरला सांगितलं लेडीला, आम्ही 11पर्यंत येऊ. आता 10 वाजले. अजून 30 किलोमीटर आहे जवळपास. अजून 30 किलोमीटर तरी लांब आहे स्टे तो, आणि बीच जवळ आहे, त्यामुळे मी तो कन्फर्म केला. वेलकम टू कानकोना. क्या हुआ? वाजलेत 11:41 आणि आपण आता आहोत कर्नाटक राज्यामध्ये. ही बॉर्डर आहे.
ॲक्च्युली कानकोनाला रूम तो होता पण आवडला नाही. ते फोनवर गोष्टी करत होते, मग त्यामुळे थोडं फिशी वाटलं, फसवणूक होत होती असं वाटत होतं. त्यामुळे मी नाहीच बोलू तिकडे. मग पुढे आलो आता. थोडं आणखी 20 मिनटं पुढे जाऊया. दुसऱ्या राज्यात, कर्नाटक बाजूलाच होतं कारवार. कारवार 20 मिनटावर आहे इथून. कारवारला आपण जातो. फायनली आपण कारवारला पोचलो. तर आपल्याला लकीली कारवारमध्ये एक रूम भेटला आहे. नॉन AC आहे. कारण रात्रीच्या आता वाजले 12. सो जास्त इकडे तिकडे फिरण्यात अर्थ नाही आहे, कारण सगळं बंद झाल्यावर तो प्रॉब्लेम होईल. सो आम्ही आलो. आता पहिला दिवस थोडा हेक्टिक झाला. जवळपास 600 किलोमीटरपेक्षा जास्त, 620 किलोमीटर आपण आजची राईड केली. तर पहिलाच दिवस आपला साऊथ इंडिया राईडचा थोडा हेक्टिक झाला. उद्यापासून थोडं अंतर आपण डिस्ट्रीब्यूट करू इक्वली, म्हणजे पिलियनला पण त्रास नको व्हायला, कारण पिलियन जास्त फेस करतो या गोष्टी. सो उद्याचा असा प्लॅन करेल. उद्या मुरुडेश्वरला यायचं आहे आपल्याला. उद्याच्या पुढच्या भागात तुम्ही मुरुडेश्वर पाहाल, उडुपी पाहाल, आणि आणखी एक महत्त्वाचा बीच आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेलच. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये.